नमस्कार, कशात सगळेजण खूप मस्त असाल आणि मजेत असाल. मी पण मस्त आहे आणि मजेत आहे. आणि आमचा गदूबाळ बघा इकडे आहे आणि मस्त मस्त भोजन देणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत. मस्त स्वयंपाक वगैरे पार पडलेला आहे, मस्त छान. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला, तर सर्वात आधी तुम्हाला गंमत सांगते. आमच्या घरी 1 वाजताचे जेवण होतं. आमचं कामवाली होती, तिनं सांगून ठेवलं 1 वाजता मी मुली आणणार, पण तिला मुली मिळाल्याच नव्हत्या. मग काय करायचं म्हटलं, चला दुसरी आमची जी आधीची कामवाली होती तिला सांगितलं की तू मुली घेऊन येशील. तर ती स्वयंपाक व्हायच्या आधीच येऊन गेली होती मस्त 12 वाजताच. आणि फक्त सगळं स्वयंपाक तर झालंच होतं म्हणा, फक्त खीर व्हायची बाकी होती. तर खीर पण जशी तशी झाली मस्त छान लवकर. आणि इथे सगळे मुली येऊन गेलेले होते आणि मस्त सगळे 9 मुली आलेल्या होत्या. सगळ्या आपल्या कन्या आपल्या घरी आलेल्या होत्या. खूप छान वाटत होते. सगळे मुली छोट्या छोट्या छान छान ड्रेस वगैरे घालून आले होते. इतके क्यूट वाटत होत्या की खूप सुंदर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांचे मस्त बाहेर पाय वगैरे धुवून घेतलेले होते. कालच्या ब्लॉग ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्यायचं. मी कसं पटापट स्वयंपाक केला त्या ब्लॉगमध्ये दिसत असेल. आणि काय काय बनवलं आहे ते पण. इथे मुलींचे पाय वगैरे धुवून झाले. त्याच्यानंतर त्यांना अक्षवान वगैरे केलं. आणि इथे मस्त आता मी सर्वांना अलता लावायला बसलेली होती, कारण की बाहेर लावलेली नव्हती. बाहेर मस्त ऊन होती बा, तर म्हटलं चला आतमध्येच लावूया. मस्त बसवलं त्यांना. त्यांच्या पाय मस्त एवढी छोटीशी होते की नाही, खूप क्यूट वाटत होतं सगळं. आणि मला खूप जास्त खुशी होत होती. या घरामध्ये 3ऱ्यांदा मी कन्याभोजन करत आहे. खूप मस्त वाटत होतं आणि एन्जॉय पण मस्त करत होतच नाही आहे मला एवढ्या लवकर मी मोठी झाली का बा. असेच जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा आम्ही दुसऱ्यांच्या घरी असे जेवण करायला जायचो आणि बसायचो मस्त कन्या जेवण करायलासाठी. आम्ही एवढे म्हणजे घरी आम्हाला बोलवायची की बाप रे बाप. आम्ही असे पडत होतो की आम्हाला नाही जेवायचं आहे, कारण की तिथं मुली मिळत नव्हत्या. आणि आम्ही सकाळपासून 5-6 घरी जरी जेवण केलोत ना, तरी पण पोट एवढं भरून जायचं की कुणाच्या घरी जाऊन जेवण करायचीच इच्छा होत नव्हती. तरी पण ते लोक म्हणायचे या ना, आम्ही अक्षावनच करतो आणि गिफ्ट देतो. तर चला म्हटलं गिफ्ट मिळत आहे ना बा, म्हणून मस्त मजा यायची. आणि आता जेवढे चांगले गिफ्ट मिळतात ना, तेवढे आधी तर नाही द्यायचे आमच्या वेळेस, कारण की तेव्हा परिस्थिती तर वेगळीच होती. तुम्हाला माहीतच असेल, 1-1 रुपये द्यायचे. आम्ही मस्त आता काल मी अहोंना म्हटलं चला आता कन्याभोजन आपल्या घरी आज आहे तर आपण काय करायचं, म्हणून म्हटलं चला ब्रेसलेट घेऊन आलेली होती मुलींसाठी. मस्त छान छान इतके सुंदर ब्रेसलेट आहे ना, ते तुम्हाला समोर बघायलाच मिळेल. अलता वगैरे सगळं काही लावून झालं. त्याच्यानंतर म्हटलं चला आता ताट वगैरे वाढून द्यायचं. पाय वगैरे मस्त त्यांचे छान सुकून गेले होते. आणि जेवणामध्ये मी केलेली होती चण्याची भाजी केलेली होती, मस्त उसळसारखी खीर केली होती, पुरी केली होती, भात केलं होतं. आणि छोटे बाळ सगळेजण आहे, भाजी काही सगळे खात नाही म्हणून वरण पण केलेला होता. मस्त सगळं नैवेद्याचा ताट होता बघा. आणि बघा सर्वांना तर जेवण करायला दिलीच होती. त्याच्यानंतर म्हटलं चला आपल्या बाळाला का ठेवायचा, तो आधी बसत नव्हता, कारण की सगळे नवीन लोक बघून त्याला तेवढं काही खास वाटत नव्हतं. तो म्हणजे सर्वांसोबत लवकर ॲडजस्ट होत नाही. त्याला एकदम आपुलकी कोणाची आवडत नाही, जरा दूरच राहिलं तर बरं वाटते ह्यांचला. म्हणून एका साईडला मस्त पत्राड दिली त्याला आणि तिथे पण जेवण करायला दिली. सगळे कन्या लोक सगळे जेवण करत होते. छान मस्त जेवण पार पाडलं. सर्वांचं हात वगैरे धुवून वगैरे पण दिलं. मस्त गंजी घेऊन गेली, त्याच्यात हात वगैरे धुतले सर्वांना नमस्कार वगैरे पण केला एकदा. आता म्हटलं चला आता केळी वगैरे देऊन द्यायचं आणि नमस्कार करायचा. बाबांचा उपवास होता मस्त छान, तर त्यांना पण जेवण करायला द्यायचं होतं मस्त मला. मग बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रेसलेट आणले होते बा म्हणून. बघा किती छान ब्रेसलेट आहेत ना, मस्त असं कमळाचं फुलासारखं इथे फ्लावर होतं वर. मस्त खूप छान गोल्डन व्हाईट आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन होतं, खूप छान दिसत होते. केळी घेतले आणि ब्रेसलेट, आणि बाबांनी सिक्के काढलेले होते. पैसे पण द्यावं लागते बा म्हणून, तर एक एक करून सगळेच जण आम्ही देत होतो. तर आईबाबांनी यांना सर्वांना नमस्कार केले. आई हळद कुंकू लावत होती. आई स्वयंपाकातच होती थोडीशी, कारण की पुऱ्या काढायच्या होत्या, त्या आईनेच काढून दिलेल्या होत्या मस्त गरम गरम. आणि आता इथे अक्षवान करतायत आणि पाया लागत आहेत दोघे पण जण, आई बाबा पण. आणि माझा अयांश तर कुठे पण लुडबुड करत असतं. तर बघा किती क्यूट आहे ना माझा अयांश. सर्वांना एक एक बनाना देत आहे. तर सर्वांच्या हातामध्ये एक एक बनाना, ब्रेसलेट आणि पैसे बाबा द्यायला लागलेले होते मस्त. सर्वच जण खूप छान वाटत होतं. आणि एवढे सारे कन्या आपल्या घरी आलेले होतं, तर एवढं चांगलं वाटत होतं, गजगज घर की मस्त. आणि सगळे मुली ह्या पण, जसं माझी परिस्थिती लहानपणी आमची व्हायची की नाही तशीच यांची पण. आता वाजलेले होते फक्त 12, तरी पण यांचे 5-6 घरी जेवण करून झालेलं होतं. विचार करा म्हणजे किती वाजतापासून निघाले असतील ना. सर्वच जण बोलवतात तर सर्वांच्या घरी जाणं पण जरुरी आहे असं. म्हणून म्हटलं चला आता जायची पण वेळ आलेली आहे यांना. तर सगळ्यांचं नमस्कार वगैरे करून घेतलं, आशीर्वाद मागितलं. आई मस्त हसायला लागली की चांगला आशीर्वाद द्या बा आमच्या सुनांना बा म्हणून असं. आणि खूप छान पार पडलेलं हो सगळं काही. सगळं चांगलं झालं तर किती मस्त वाटते की नाही. आपल्या मनात जे राहते ते देवी माता पूर्ण करते, तर किती मस्त वाटते ना. चांगल्या श्रद्धेने जे पण आपण मागतो ते सगळं काही पूर्ण होते. आणि हो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील
असेल तर नक्की दुसऱ्यांसोबत पण शेअर करा. तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत पोहोचली आहे. 2,500 आपली यूट्यूबची फॅमिली झाली आहे, तर खूप मस्त वाटत आहे मला. आणि आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, तर आता आम्ही पण मी आणि आमचे आई बाबा आम्ही सगळेच जण जेवण करणार होतो. तर सर्वांना सांगितलं की जेवण झालेलं आहे, तर आता सर्वच जण आपापल्याच घरी जाणार आहेत. इकडे तिकडे कुठेही जायचं नाही, कारण की खूप म्हणजे लहान मुलं इकडे तिकडे जातातच, तुम्हाला माहितीच आहे. तर सर्वांना सांगितलं की असं असं आहे बा, तुम्ही आपल्याच घरी जायचं आहे. तर सगळ्यांना बाय वगैरे केले आणि सगळेच जण निघालेत वगैरे. पण मग आम्ही जेवण वगैरे केलोत आणि मग झाली संध्याकाळची वेळ. तर संध्याकाळची वेळ झाल्याच्या नंतर म्हटलं चला आपण कुठेतरी आता फिरायला जायचं आहे आपल्याला. घरचं सगळं काही चांगलं झालं आणि आपण फ्री झालो. तर मला बाहेर जायला खूपच जास्त आवडते. तर आज शेवटचाच दिवस होता. आम्ही 9मीला जेवण दिलेलं होतं कन्याभोजनचं. तर म्हटलं चला आता लास्टचा दिवस आहे, तर लास्ट दिवस आपण मस्त देवी वगैरे बघून येऊया. मस्त हे बंगाली देवी आहे, इथे आम्ही गेलेलोच नव्हतो, म्हणून सर्वात शेवटच्या दिवशी माझ्या अहोंनी मला घेऊन गेले. बघा किती छान असं सजवले वगैरे आहे की नाही, मस्त होतं. तिथे पण छान मसाले भात वगैरे मिळाला. मी आणि माझ्या आयांशी मस्त छान तिथे एन्जॉय वगैरे केलेलं होतं आणि फोटोशूट वगैरे पण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर गेलो दुसऱ्या ठिकाणी. तर रस्त्याने जाता जाताच अजून एक देवी माता दिसली, तिथे लागलेली होती, मस्त अशी पंगत बसलेली होती. तिथला जेवण तर एवढा सुंदर होता की खूप छान, मस्त सगळं गरम गरम होता आणि खूप टेस्टी होता. मस्त वरण भात, भाजी, वांग्याची भाजी होती आणि मेन म्हणजे खीर पुरी होती, इतकी सुंदर. आपण जशी घरी खीर करतो की नाही ड्रायफ्रूट वगैरे टाकून किंवा मस्त दुधाला आटवून वगैरे बासुंदीसारखी वगैरे नाही का, बिलकुल तशीच होती. असं वाटतच नव्हतं की हे बाहेरची आहे बा. म्हणून या पंक्तीमध्ये आम्ही पण बसून गेलो. अयांशला तर खायला खूपच मजा येते मस्त बाहेरचं ते वगैरे खाल्लं. आणि सर्वात शेवटचा दिवस होता, तर मस्त 9 दिवसही घट बसवतात की नाही. तर मग ते घट वगैरे विसर्जन व्हायला लागलेले होते, सगळेच जण बाया वगैरे बाहेर निघलेल्या होत्या. तर आम्ही ते घट वगैरे पण बघितलं. मस्त कमरेला नारळ बांधतात इकडे आमच्या इकडे आणि केस खुले राहतात सगळ्या बायांची आणि येलो कलरच्या साड्या घालतात आणि घट डोक्यावर पकडून ठेवतात. आणि खूप साऱ्या बायांच्या तर अंगामध्ये देवी येते, ते पण वगैरे इथे तुम्ही बघू शकता. तिथे थोडं थोडं दिसत असेल. आणि ज्या छोट्या मुली पण आहेत त्यांच्या पण अंगामध्ये देवी वगैरे आलेली होती, तर ते पण तुम्ही बघून घ्या इथे. कारण की घट वगैरे पकडतात आणि जे वाजा वगैरे वाजत राहते त्याच्यानी त्यांच्या अंगामध्ये येते असं आहे. तर ते वगैरे सगळं काही सुरू होतं. आणि तिथेच मग आम्ही थोड्याशा समोर गेल्याच्या कपड्यांचा सेल लागलेला होता. तर मी माझ्या अहोंना म्हटलं चला ना जाऊ बा म्हणून. तर मग आम्ही तिथे पण गेलोत लवकर मस्त छान, खूप छान वाटत होतं. मस्त तिथे भरपूर सारे कपडे होते, पण एकही आवडलेले नाही. नुसते टॉप जीन्स हेच ते वगैरे होते. आपण घेऊनही ठेवलं, लग्नानंतर ते नुसते पडलेच राहतात. तर काय घ्यायचं म्हटलं म्हणून ते काही घेतले वगैरे नाही आणि आम्ही तिथून निघालो. हे सगळं काही बघत होतो तेव्हा खूप मस्त वाटत होतं, कारण की खूप मज्जाच येत होती बाहेर गेलो तर. लास्टचा दिवस होता तर खूप मस्त वाटत आहे. तुम्ही बघू शकतात किती मस्त घट पकडले आहे सगळ्या बायांनी, एकसारखी साडी वगैरे घातलेली आहे. तर खूप मस्त वाटत होतं. आणि मग म्हटलं चला आता इथून निघूया, आता आपण घरी जाऊया, कारण की थोडासा पावसाचा मोसम पण झालेला होता. म्हणून आम्ही आता निघालोत घरी जायसाठी. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर करा, नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझे प्लीज कमेंट पण करत जा, तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर. भेटूया आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मस्त तुम्ही खात राहा, मस्त राहा आणि हॅप्पी राहा. आणि याच्या आधीच्या व्हिडिओ बघितले नसेल तर बघू